प्रयत्न होईल. कल्पेश राईट मोर द विकेटने मारा करण्यासाठी. ओहो सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू कृष्णा आणि महेंद्र ही सलामीची जोडी आपण पाहतोय. MD स्पोर्ट्स कोसले संघाच्या माध्यमातून. नक्कीच संघनायकांनी त्यांच्या सुद्धा खांद्यावरती जबाबदारी स्वीकारले आणि पाहूया धनुष्यबाण पेलतायत का ते सुद्धा. इथे मात्र चेंडू विटकाळून दिलाय. चेंडू जाईल आर पार सीमा पार. ब्रँडेश षटकार. मधून पूर्णपणे समाचार घेतला जातोय कल्पेशच्या माध्यमातून. सांगोडे संघ आपण सुद्धा आयोजकांशी भेटायचं आहे. दुसरा चेंडू नक्कीच अचूक लाईन आणि लेंथ वरती पाहायला मिळतोय. धावचीची संधी परंतु इथे मात्र बीट होत आहेत क्षेत्ररक्षक. नक्कीच पहिलाच फटका जर पाहिला तर महेंद्रच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि ते मात्र स्ट्राईक रोटेट करून देताना आपल्या संघासाठी त्याला सुद्धा माहित आहे पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करणं आवश्यक आहे. तर 3 चेंडू इथे मात्र कल्पेशने सुद्धा हाताळलेत आणि 1 धाव तर इथे मात्र पूर्ण झालंय. दुसऱ्या धावेचा मानस केला जाणार आहे. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय कल्पेश. नक्कीच कल्पेशला रन मशीन म्हटलं जातोय निंबवली संघाच्या माध्यमातून. मोठा टार्गेट सेट करावा लागेल कोसले संघाला निंबवली संघाच्या पुढे, कारण की एका बाजूला असेल निंबवली बी संघाचा कल्पेश ज्याने तब्बल 29 चेंडू मध्ये 105 धावा कुठल्या होत्या. मागच्या वीक मध्ये आपण पाहिलं BPL मध्ये तर 105 धावांची धुवाधार बॅटिंग त्याने केली होती. इथे मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचं धाडस केलं होतं परंतु या ठिकाणी नकारात्मक कामगिरी पाहायला मिळतोय. 1 धाव आणि 1 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. दुहेरी अंकड्यामध्ये प्रवेश करतायत. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा पाहायला मिळेल. कल्पेश शेलार यांचं सुद्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. या इथे मात्र बॅटची कडा आहे का आणि बॅटची कडा पंचांचं बोट आकाशाकडे. लागणारा पहिला झटका कृष्णाची केली संपुष्टात. बॅक टू द डगआउट. थँक्यू विश्वास केने. तर नक्कीच पाहू शकाल आपण सेकंड मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील एका बाजूला निंबवली बी त्यांच्या समवेत फाईट चालू कोसले संघाची आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना कोसले संघाला आपण पाहू शकाल टीमची टोटल झाली. सेकंड ओव्हर देखील मात्र इथे नक्कीच स्टार्ट होईल. पहिली ओव्हर कंप्लीट झाली. कल्पेशचं षटक पाहू शकाल आपण आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. इथे मात्र प्रयत्न केला जातोय मोठा फटका खेळण्याचा. चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू पाहू शकाल आपण चांगल्या प्रकारे कलेक्ट केला. दरम्यान एक सिंगल कंप्लीट झाली. टीमची टोटल 1 धावेने पुढे सरकती 11 आकड्यावरती. नक्कीच आपण मागच्या इनिंग मध्ये पाहिलं असेल. ओके मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल विश्वास केने यांचा आवाज ऐकत आला तसा आपण आणि विश्वास केने म्हटलं तर नक्कीच दिग्गज समालोचक. यावेळेस बॅटची एज पाहतोय आपण. चेंडू सेकंड स्लिप मध्ये जातोय. दरम्यान पुन्हा एकदा चेंडूवरती नक्कीच सिंगल कंप्लीट होईल. टीमची टोटल हलुवार गतीने पुढे सरकती.
12 आकड्यावरती. आणि जर आपण मागच्या सामन्याचा विचार केला तर नक्कीच सांगोडे विपक्ष मांडा ही फाईट झाली होती, त्यामध्ये नक्कीच सांगोडे संघाला पाणी पाजले मांडा संघानं. आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून झाली. इथे मात्र हुक केला, जेवढी उंची तेवढे अंतर, चेंडू झाला चिमंतर आणि पंच सांगता हा चेंडू असेल लॉंग लंबी गवे माइट हिट यूज फॅबुलस स्ट्रोक षटकार. धावफलकावरती अतिशय वेगाने धावफल इन्क्रीज झाले, टीमची टोटल पाहू शकाल आपण 18 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता मात्र वन्स अगेन प्रहार केलाय चेंडूवरती, फटका आहे सुंदर, ताकदीचा वापर, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. खेळवणार आहोत भूमी 11 मांडा संघ. आपण कुठे जायचं नाहीये, सेकंड राऊंडची मॅच आपण खेळणार आहोत. सो नक्कीच आपण रिपोर्टिंग करायचंय. तर चालू असला विद्यमान सामना नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा नक्कीच सांगतोय. पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये घमासार युद्ध चालू आहे. एका बाजूला निंबवली बी, यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केला जातोय, चेंडू जाईल जाईल आणि गेलाय सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चालूय आणि मात्र विचार केला तर नक्कीच महेंद्रच्या बॅट मधून सलग 3 चेंडू 3 षटकार येत आहेत. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक ना पडे पत्थर पे हातोडी के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आपण पाहिलं असेल ते घाव मात्र नक्कीच सोसावे लागतील कल्पेश पाटीलला. कल्पेश दळवील आणि कल्पेशवरती वार केलाय, गोळीबार चाललोय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समॅनच्या माध्यमातून. आणि महेंदरचं नक्कीच मी पुन्हा एकदा कौतुक करेल, काय बॅटिंग करतोय, मोठी खेळी स्वीकारतोय आपल्या टीमसाठी. यावेळी चूक केलाय पुन्हा एकदा, चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा रेषा पार, एक सुरेख चौकार. पाहू शकाल गतीमध्ये परिवर्तन केलंय, क्लास दाखवते कृष्णाच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुरेख फेकलाय, गती पाहू शकला, कारण इथे कुठेतरी माइंड डायव्हर्ट करावं लागेल फलंदाज, कारण ज्या वेगाने गोलंदाज कुणाल सज्ज होता, ज्या वेगाने चेंडू फेकत होता त्याच वेगाने चेंडू सीमारेषा पलीकडे जात होता, कारण ही क्षमता नक्कीच बॅट्समॅन महेंद्रकडे होती आणि महेंद्र प्रत्येक चेंडू ती तुटून पडत होता. इथे पाहू शकाल चेंडू सुरेख आहे, ब्लॉक होलचा चेंडू होता आणि सातत्याने चर्चा केली जाते अनेक स्पर्धामध्ये. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे नक्कीच सेकंड म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि यॉर्कर फेकला जातोय पाहू शकला आपण कृष्णा यांच्या माध्यमातून. आणि यॉर्करवरती कशा प्रकारे चेंडूला नक्कीच इथे पाहू शकला आपण खोदून काढले.
कुठेतरी एक्सपिरियन्स नक्कीच बॅट्समॅनकडे. स्ट्राईक एंडवरती मात्र इथे महेंद्र येतोय. तोच महेंद्र ज्याने नक्कीच आग लावली. महेंद्रला फसवलंय. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कौतुक करावं लागेल कृष्णा केने सरांचं, कारण कृष्णा केनेला माहिती, त्याने अनेक स्पर्धामध्ये गोलंदाजी केली आणि त्याला माहिती कुठल्या फलंदाला कुठल्या क्षणाला कशा प्रकारे खेळवायचं. नक्कीच तो अनुभव त्याच्याकडे. आणि मी त्यांना देखील एक मात्र नक्कीच थॉट सांगेल, कारण क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्याने देखील जवळून अनुभवल्या. चेंडूला उडवला, चेंडू हवेमध्ये जज केला जातो. यावेळेस नक्कीच महेंद्रची खेळी संपुष्टात. सेकंड विकेट डाऊन. महेंद्र बॅक टू दी पॅव्हिलियन. एकच धाव खर्च केली. 4 चेंडू फेकले जात आहेत. कुठेतरी त्यांना असं अपेक्षित होतं की आपल्या नक्कीच या संघातील खेळाडूमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करतील, परंतु त्यांचं मन इथे नक्कीच निराश झालंय. परंतु स्वयं ते नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाले. त्यावेळेस प्रहार केलाय चेंडूवरती. डिस्टन्स कव्हर होणार का? हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. गगनभेदी षटकार. तर नक्कीच पाहू शकाल आपण इथे मात्र तिसरं षटक कंप्लीट झाले. 6 चेंडू सुरेख फेकले. जरी एक मोठा फटका त्यांच्या माध्यमातून आला असेल त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती, पण ते विचार केला तर 6 चेंडूमध्ये एकही नक्कीच चुकीचा चेंडू नाही. अचूक टप्पा त्यांच्या माध्यमातून साधला जातो. एक्सपिरियन्स काय असतं हे मात्र नक्कीच समोरच्या बॅट्समॅनला परिचय करून दिले कृष्णा केनेने. तर विचार केला 3 षटकांचा अवघी खेळ समाप्त झाला. टीमची पुढे प्रथमतः बॅटिंग करत असताना MD स्पोर्ट्स कोसली संघाला पाहू शकाल आपण. 41 धावा 41. नक्कीच खूपच महागडं आपण म्हणू शकतो हे टार्गेट असेल, कारण येणारे 2 षटक नक्कीच धावा धावफलकडे आतापर्यंत जोडले जात आहेत. नक्कीच धावफलकावरती 41 धावा जोडले जात आहेत. 3 षटक कंप्लीट झाले. आजच्या दिवसात जर विचार केला आपण नक्की JP पॅनलचे पंच आहेत सन्मान्य हिरामन खरकर सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल. पण की विकेट हा डिसिजन इथे किंवा हा नियम इथे नसेल. सो नक्कीच दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लक्ष द्यायचंय. इथे मात्र प्रयत्न केला जातोय चेंडूवरती प्रहार करण्याचा. प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. सुरेख चेंडू कल्पेशच्या माध्यमातून पाहतोय आपण. बीट झाल्यात फलंदाज तिथे कोसली संघाच्या. टीमची टोटल नक्कीच धावफलक स्थगित झाले, परंतु काय स्टार्ट करून दिली महेंद्रने विचार करायला लागेल, कारण महेंद्रमध्ये क्षमता होती मोठे फटके खेळण्याची. इथे मात्र नक्कीच शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. अपील इथे मात्र नक्कीच मागणी केली होती, पाहू शकाल आपण. पंच आम्हाला सांगतील अपील फिटाळली जाती. कारण खऱ्या अर्थाने क्रिकेटचा विचार केला तर जेव्हा जेव्हा बॅटची टॉप पेज लागते तेव्हा तेव्हा प्रेशर मात्र नक्कीच बॅट्समॅनवरती निर्माण होत असतं आणि गोलंदाचा आत्मविश्वास वाढला जातो. पण तिथे शरीराचा वेध घेतलाय चेंडूने आणि या नक्कीच या चेंडूवरती पाहिला आपण तर एक धाव येते. पंच आम्हाला नक्कीच हिरामन खरकर सांगतील आणि खऱ्या अर्थाने पंचांची भूमिका काय असते मात्र नक्कीच तुम्हाला दिसून येईल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र प्रयत्न केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा संधी आहे.
चांगली कॉलिंग पाहते आपण दोन बॅट्समनच्या मध्ये, कारण इथे गरज आहे आपल्याला थांबण्याची. कारण म्हटलं जातं ना, थांबला तो जिंकला आणि हुकला तो संपला. इथे थांबावं लागेल, कारण तुम्हाला समीकरण मोठं रचावं लागेल. धावांचं तुम्हाला नक्कीच इथे डोंगर उभारावं लागेल, कारण टीम निंबवलीच्या समोर तुम्ही फाईट करताय. कारण तुम्ही नक्कीच विचार करताल कुठेतरी 41 धावा धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती झाले, तर या हेतूने तुम्ही नक्कीच कुठेतरी मात्र कमीपणा घ्याल, पण तिथे कमीपणा घेऊ नका. कारण हम्मी किसी से काम नाहीये. तुम्ही निंबोली संघाला कमी लिखू नका, कारण नक्कीच निंबोली संघामध्ये मोठ्या मोठ्या टीम्सला पाणी पाजण्याची ताकद आहे. मात्र हे नक्कीच तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये दिसून येईल. तर नक्कीच पाहू शकाल आपण पुन्हा एकदा डाव्या हातानं कल्पेश केने यावेळेस कट केला चेंडूला, कार्पेटच्या साईड चेंडू पाहू शकाल आपण. कव्हरकडे ट्रॅव्हल झालाय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या वेगाने चेंडू गेला त्याच वेगाने थ्रो केला जाते. चांगली फेकी आपण म्हणू शकतो. दरम्यान 2 धावा इथे जोडल्या जातात. टीम चिडल पुढे सरकती 44 धावा. नक्कीच 44 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आणि विकेटचा विचार केला तर नक्कीच इथे मात्र कृष्णा देखील बाद झालाय, महेंद्र देखील बाद झाले. आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये वासुदेव आणि महेंद्र पाहतो आपण. थोडाफार हे झालं फक्त लांब ठेवा. शिल उतरून दे, शिल पका ओके ओके मास्टर. इथे मात्र स्टेप आउट झाले, पाहू शकाल आपण. कल्पेश केनीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू. चौथं षटक कल्पेश हाताळतोय. ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं होतं त्यामध्ये नक्कीच 10 धावा खर्च केला. आणि पंच आम्हाला सांगतील हा या चेंडूवरती नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली. टीम शेड्यूल पुढे सरकली. 46 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 4 ओव्हर्स कंप्लीट. त्याचा विनंती करेल कमिटी मेंबर्स, आपण ड्रिंक्सची व्यवस्था करायची. पाणी म्हणजे जल आणि जल म्हणजे जीवन, ते पाहू शकाल आपण. मैदानाच्या आतमध्ये त्याची व्यवस्था केली जाते. 4 षटक कंप्लीट झाले. टीमची टोटल 46 पाहतोय आपण. गडी बाद झाले 3. प्रथमतः बॅटिंग करत असताना एमडी स्पोर्ट्स कोसली संघाचे, परंतु प्रशंसा करावी तेवढी कमी महेंद्रची. कारण महेंद्रने काय मोठी खेळी स्वीकारली, 31 धावांची खेळी स्वीकारली. परंतु शेवटच्या क्षणाला नक्कीच त्याला गतप्राण आलं असेल. परंतु नक्कीच जी खेळी स्वीकारली आणि ज्या धावा जोडल्या त्या खूपच महत्त्वाच्या असतील. त्याचं श्रेय त्याला नक्कीच सेकंड इनिंगमध्ये दिसून येईल. सो भूमी 11 मांडा संघ, आपण कुठे जायचं नाहीये. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच तुमच्यामध्ये नक्कीच या सेकंड इनिंग नंतर खेळवली जाईल. सो पंचांना विनंती करेल, ड्रिंक्स बिंक्स कंप्लीट झाला असेल तर सामन्याला तुम्ही कंटिन्यू करा. सुरुवात करायची आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून मॅचेस आपल्याला खेळवायचे या स्पर्धेतील या आजच्या दिवसातील. तर पाहू शकाल आपण उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सांगतोय, निंबवली बी विपक्ष कोसली संघाची फाईट चालू आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना धावफलकावरती 46 धावा जोडल्या जात आहेत. अंतिम षटक असेल, हाणामारीचं षटक म्हटलं जातं. आणि या षटकामध्ये विचार केला तर फलंदाज तुटून पडणं स्वाभाविक असतं. अटॅकिंग ओव्हर नक्कीच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. टीम निंबवलीच्या माध्यमातून अक्षय, नक्कीच आपण पाहिलं असेल तिसरं षटक कृष्णा केने सरांनी हाताळलं होतं. आणि नक्कीच अनुभवाची शिदोरी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये उघडली होती आणि बांधून ठेवलं होतं फलंदाजांना. परंतु नक्कीच 5व्या षटकावरती मोठा फटका येतोय आणि षटकाराप्रती त्या चेंडूवरती मोहर लागली जाते. परंतु कुठेतरी विचार करते तर नक्कीच अनुभव सांगितला असेल, परिचय करून दिला फलंदाजाला कृष्णा केने. अंतिम षटक अक्षय सज्ज होतोय.
यावेळेस अपील इथे मागणी केली, अपील सक्सेसफुल होईल. गडी बाद होता, नाव असेल मयूर बॅक टू दी पॅव्हलियन. विचार केला ज्या वेळेला महेंद्र नक्कीच मैदानाच्या बाहेर परतलाय तिथपासून जर विचार केला टीम कुठेतरी नक्कीच कमी दिसून येते फलंदाजीमध्ये, कारण महेंद्रची बॅटिंग खूपच चांगली चालली होती आणि त्याच्या माध्यमातून मोठे फटके जरूर आले. षटकारांची हॅट्रिक त्याने सादर केली होती आणि खऱ्या अर्थाने त्याच्या जोरावरती धावफलक नक्कीच पुढे सरकलाय. इथे मात्र हा पिच चेंडू चेंडू बॅटच्या डोक्यावरून जाईल. यष्टीरक्षक तिथे ठामपणे उभा आहे. पाहिला आपण तर नक्कीच दर्शक बनलाय फलंदाज पांडुरंग. ज्याप्रमाणे नाव आहे पांडुरंगासारखी भूमिका तुला करावी लागेल. तुला इथे नक्कीच मैदानच्या बाजूने खेळावं लागेल. क्षमता असेल तर नक्कीच तुम्ही खेळा, कारण गरज आहे इथे मोठ्या फटक्यांची. इथे पुन्हा एकदा वन्स अगेन ट्राय केलंय, पाहू शकाल आपण बॅटच्या कनेक्शनच्या डू येत नाही. धावची संधी आहे, संधीचं सोनं. वन मोर विकेट डाऊन. पांडुरंग बॅक टू दी पॅव्हलियन. यावेळेस डाव्या एसटीच्या बाजूने पंच आम्हाला सांगतील हा चेंडू खराब असेल, वाईट घोषित केला जाईल. टीमची टोटल एका धावेने पुढे सरकती. 47 धावा धावफलकावरती जोडले तिथं पाहू शकाल आपण. मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रसाद सहस्त्रबुद्धे सर असतील, त्यांच्या समेत हिरामन खरकर सर आहेत, त्यानंतर नक्कीच अभय पाठोळे सर देखील, आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतोय. खऱ्या अर्थाने खूपच मोठं सहकार्य त्यांचं आपण म्हणू शकतो. आणि दोन्ही टीम्सचा विचार केला तर नक्कीच पंचांचा निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल, कारण इथे मात्र पंच पाहू शकाल आपण. जे पी पॅनलचे पंच आहेत, खूपच अनुभव त्यांच्याकडे. अनेक स्पर्धामध्ये त्यांनी नक्कीच ही भूमिका निभावली. कुठल्या प्रकारचं बोट न दाखवता नक्कीच त्यांच्या माध्यमातून जो निर्णय असतो तो नक्कीच स्वीकारावा लागतो, कारण अनुभव आणि नक्कीच त्यांच्याकडे 4 चेंडू अंतिम षटकातील फेकले जात आहेत. अटॅकिंग ओव्हरमध्ये मात्र नक्कीच गोलंदाज सिद्ध करतोय आपला क्लास. 2 सफलता प्राप्त केलेत. कुठेतरी असं वाटतं अंतिम षटकामध्ये मोठे फटके निर्माण करतील फलंदाज, परंतु फलंदाजांना बांधून ठेवलंय. यावेळेस प्रयत्न केला मोठा फटका खेळण्याचा. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने 38 मध्ये पाहतोय आपण. दुसऱ्या प्रयत्न केला, इथे मात्र प्रयत्न चुका झाल्यात फलंदाच्या माध्यमातून. गडी बाद होईल टीम कोसलीच्या माध्यमातून विचार केला तर नक्कीच. वासुदेवची खेळी संपुष्टात. वन मोर विकेट डाऊन.
रेषा पार लॉंग लॉंग बिग अवे माइट इट यूज फॅबुलस स्ट्रोक षटकार. तर नक्कीच कॅश प्राइज इथे विनर ठरतोय. पाहू शकाल आपण कृष्णा केने सरांची भूमिका. सचिन याला मात्र नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज येते. बक्षिसांचा वर्ष अंतिम चेंडूवरती झालाय. सचिन ज्या प्रकारे आला तुटून पडलाय गोलंदाज अक्षयवरतीच्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चेंडूला सीमा रेषा पार पाठवलंय. 7 धावाने धावफलक पुढे सरकते. टीम चेंडू प्रथमतः बॅटिंग करत असताना एमडी स्पोर्ट्स कोसली संघाची एका डावाच्या समाप्तीनंतर 54 धावा 55 धावांचं लक्ष असेल. नक्कीच 500 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय सचिनसाठी. पाहू शकाल आपण कृष्णा केने सर त्यांच्या माध्यमातून नक्कीच अंतिम चेंडूवरती कुठेतरी त्यांना असं दिसून आलं की सचिनमध्ये क्षमता आहे मोठे फटका खेळण्याची. त्यासाठी त्याचा उत्साह वाढवला गेला आणि त्या उत्साह वाढवल्याच्या नंतर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज सचिन जिंकतोय. 55 धावांचं टार्गेट आहे. 5 षटकांचा सामना असेल. पहिला इनिंगचा डाव नक्कीच कंप्लीट झाली. पहिली इनिंग आपण पाहू शकाल. पाठवायचोय. नक्कीच वेळे संबंधी आम्हाला सहकार्य असणं गरजेचं आहे. पाहू शकाल आपण पंच रवाना होत आहेत मैदानच्या आतमध्ये. हिरामन खरकर सर त्यांच्या समवेत प्रसाद शस्त्रबुद्धी सर असतील आणि 10 क्रिक लाईव्ह टीम देखील सज्ज झाली आहे. बदलापूर नवीन वडवलीमधून नक्कीच या टिटवाळा शहरामध्ये मात्र त्यांनी नक्कीच पदार्पण केले. पाहू शकाल आपण कुणाल म्हात्रे सर असतील, धनेश म्हात्रे सर असतील, त्यांच्या समोर संदीप घायल असतील आणि अभिषेक कामत. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा नक्कीच या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवलं जाते. 198 देशामध्ये स्पर्धा दाखवली जाते ना. आपण जर विचार केला तर नक्कीच ज्यांना मात्र नक्कीच लिंक जोडली तर बरं वाटतं. अजून शब्द सुचत नाही ना पाहिजे तसं करतो की करण ना शेट बस ना विषूच्यासाठी आपण आल्या. 52 धावांचं टार्गेट असेल. समोर टीमचा विचार केला तर मी नक्कीच म्हटलंय मागच्या इनिंग मध्ये तुम्ही कमी लिखून चालणार नाहीये. कारण कल्पेश नावाचं मादल आमच्या टीम मध्ये आणि तोच कल्पेश ज्याने मात्र BPL मध्ये तब्बल 29 बोलामध्ये 105 धावांची खेळी स्वीकारली होती आणि एक टेनिस विश्वातील विक्रम नक्कीच केला होता. हिस्ट्री क्रिएट केली त्याने कल्याण विभागामध्ये. तोच वादळ मात्र नक्कीच 21 बॉलामध्ये नक्कीच 105 धावांची खेळी स्वीकारणं खूपच कठीण आहे मित्रांनो. आपण फक्त स्वप्नात विचार करू शकतो कारण ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आमची भूमिका आहे. सो नक्कीच लेट्स प्ले गेम ऑन सेकंड इनिंग. पहिला गोलंदाज वासुदेव. रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडू खराब आहे. पंच आम्हाला सांगतील काय स्थिती दर्शवितात पाहू शकाल. आता इथे मात्र हिरामन खरकर साहेबांचा सरांचा उत्साह वाढलाय. चेंडूवरती नक्कीच हा वाईट चेंडू घोषित केलाय. पाहू शकाल आपण टीम चेंडू अकाउंट ओपन झालंय एका धावेने. काय खून दर्शवली सरांनी. नक्कीच याच स्थितीसाठी ओळखले जातात सर हिरामन खरकर. इथे मात्र हा चेंडू असेल खराब. नो म्हणून घोषित केला. ते उघडे डोळा पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिट. वारंवार चुका होत आहेत वासुदेवच्या माध्यमातून आणि सर आम्हाला सांगतील
कशा प्रकारे खून दर्शवली जाते. अनेक विभागामध्ये नक्कीच त्यांनी पंचांची भूमिका बजावली आणि आज या टिटवाळा नगरीमध्ये आपण पाहू शकाल स्वर्गीय निर्मलाबाई क्रीडांगण जिथे स्पर्धा भरवली गेली. कोंडेरकर चषक 2022 माध्यमातून आपण सरांना पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये पाहतोय. पहिला गोलंदाज जे होते बॉलिंग ट्रॅक वरती वासुदेव 2 चेंडू खराब फेकतोय. पहिला चेंडू वाईड म्हणून घोषित केलाय, सेकंड बॉल नो म्हणून घोषित केलाय. टीमची टोटल नक्कीच कुठल्या प्रकारची मेहनत न करता 2 वरती पोहोचली. माईक चालू आहे. मोबाईल फेकून द्या रे. पुन्हा एकदा उजव्या हातानं काय करतोय कल्पेश, कारण गरज नाहीये या फटक्यांची. त्याचा विचार केला 55 धावांचं टार्गेट आहे आणि 55 धावांचा पल्ला पार करण्यासाठी टीम निंबवलीच्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. कल्पेश केन यांच्या सोबत निखिलला पाहू शकाल आपण. स्ट्राईक मध्ये कल्पेशने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, परंतु 2 चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. कल्पेशकडनं अपेक्षित नसेल कृष्णा केने सरांना, कारण कल्पेश मोठा फलंदाज या कल्याण विभागातील आहे. यावेळेस बॅटची टॉपेज आहे. पंच खरकर सर सांगतील हा चेंडू नक्कीच या चेंडूवरती बाद झालाय. पहिला गडी बाद होतोय. बिग विकेट डाऊन. कल्पेश केने बॅक टू दी पॅव्हिलियन. नक्कीच खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्कीच समालोचन करत असताना मी पहिल्यांदाच हिरामन खरकर सरांना पाहिले माझ्या प्रत्यक्ष डोळ्यात, आज अनुभवतोय आणि काय त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका निभावली जाते. नक्कीच सुरेख विचार केला तर नक्कीच प्रत्येक डिसिजन वरती काहीतरी खून त्यांच्या माध्यमातून दर्शवली जाते आणि ती खून कुठेतरी मात्र नक्कीच आमचं मन इथे ओढून घेते आणि मनोरंजन प्रेक्षकांचं होते. पहिला आपण त्या चेंडूवरती गडी बाद झाले. कल्पेश केनेची खेळी संपुष्टात आली. कल्पेशचं नक्कीच मी सातत्याने चर्चा करेल पुन्हा एकदा. 21 बॉलामध्ये 105 धावांची खेळी मात्र स्वीकारली होती. कल्याणमध्ये एक वेगळाच विक्रम घडवला होता त्यांनी नक्कीच BPL मध्ये. सो त्याला इथे मात्र नक्कीच तसं काम करता येत नाहीये, कारण फलंदाचा विचार केला तर गोलंदाज वासुदेव मात्र नक्कीच करून देणार नाहीये. पुन्हा एकदा उजव्या हाताने सजवल समोर बॅट्समॅन सुरभ आहे. यावेळेस कट केला चेंडूला. चांगली कॉलिंग म्हणू शकतो आपण दोन बॅट्समॅनच्या मध्ये इथे, कारण नक्कीच थांबायचंय, कारण थांबले तर नक्कीच तुम्ही जिंकण्याची दिशा शोधू शकता. कारण 55 धावांचं टार्गेट आहे तुमच्या समोर आणि ते टार्गेट पार करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्ही विश्वास मेहनतीवरती ठेवा, नशिबावरती विश्वास ठेवाल तर नक्कीच कुठेतरी तुम्हाला इथे मात्र असफल होण्यास मात्र नक्कीच पात्र ठरावं लागेल. पण तुम्ही मेहनतीवरती विश्वास ठेवला तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास दुणावला जाईल. इथे मात्र चेंडूला उडवलंय पाहू शकाल आपण. चेंडू टप्पा खाल्यानंतर उडतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकला खरकर सरांना काय डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय, कशा प्रकारे खून दर्शवली जाते. नक्कीच खेळाडूंचा उत्साह जरूर वाढला असेल मैदानाच्या आतमध्ये. आता मला तरी कुठे मला असं वाटतं की मी देखील मैदान असणं गरजेचं होतं, कारण सर ज्या प्रकारे कार्य करतात नक्कीच कौतुकास्पद आहे. इथे मात्र चेंडूला उडवलाय, उंची जास्त अंतर कमी, जज केलं तर चेंडूला चुका होणार नाहीयेत. इथे मात्र नक्कीच उत्कृष्ट पकडलाय झेल आणि खेळ समाप्त आलाय पाहू शकाल आपण. 1 मोर विकेट डाऊन. सौरभ बॅक टू दी पॅव्हिलियन.
2 धावा जरूर ऍड झाल्यात, परंतु त्यानंतर 6च्या 6 चेंडू सुरेख फेकलेत. कारण जी लाईन त्याला मिळाली, जो टप्पा त्याने साधला, तर नक्कीच अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाले. पाहू शकाल त्याच्याच खांद्यावरती खांदा लावायची गरज असेल, कारण त्याच्या पावलावरती पाऊल ठेवावं लागेल गोलंदाजाला. पाहू शकाल आपण सेकंड ओव्हरसाठी इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र. नक्कीच हाच तो महेंद्र ज्याने नक्कीच फलंदाजी करत असताना 31 धावांची नक्कीच वैयक्तिक खेळी स्वीकारली होती. आणि तोच महेंद्र पाहू शकाल आपण सेकंड ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती. 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल फक्त आणि फक्त 2. ओ हो, काय चाललंय मैदानच्या आतमध्ये पंच सांगतात आपण पाहू शकाल. हा चेंडू असेल खराब, वाईट घोषित केला जातोय. टीमची टोटल एका धावेने पुढे सरकतीय. प्रथमतः नक्कीच पाहू शकाल आपण 3 धावा धावफलकी जोडल्या जाते आणि पंच हिरामन खरकर सरांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचले असेल. टाळ्यांचा गजर होत्या मित्रांनो एकदा पंचांसाठी. नक्कीच ही स्पर्धा ज्या प्रकारे त्या प्रकारे नक्कीच पंचांची भूमिका निभावली जाते, प्रसिद्धी सांगून जाते या स्पर्धेची सरांच्या माध्यमातून. यावेळेस कट केला चेंडूला. चेंडू पाहू शकाल आपण एक्स्ट्रा कव्हर कडे जातोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, नशिबाचा चौकार. नक्कीच कुठेतरी माझा कृष्णा केनींच्या बॅटमधून एक चौकार येतोय. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये उत्तर फक्त तोंडानेच नाही तर बॅटने देखील देता येतं. आणि बॅटने उत्तर मात्र नक्कीच गोलंदाज महेंद्रला दिलंय. कारण आता गरज आहे मोठ्या फटक्यांची. 55 धावांचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलं होतं, परंतु 55 धावांचं टार्गेट बोडण्यासाठी तुम्हाला गणिताची सारणी अचूक मांडणं गरजेचं होती. परंतु चुका तुमच्या माध्यमातून झाल्यात. कल्पेशने चूक केली, सौरभने चूक केली आणि नक्की त्यांची खेळी मात्र संपुष्टात आली. पुन्हा एकदा उजव्या हातानं फुलटो चेंडू प्रहार केला चेंडूवरती. चेंडू जाईल सीमा रेषा पार, धाव आल्या षटकार. तर नक्कीच आयुष्यात यशस्वी तो ज्याच्यावरती शत्रूने लिंबू जरी फेकले असावे तरी तो त्याचं सरबत करून पितो. इथे पाहिलं आपण तर लिंबू फेकले येतं निंबोलीवरती, पण निंबोलीच्या माध्यमातून कृष्णाखेर सरबत करून पिता येतं. कारण हा चेंडू जरी फेकला असला खरा, फुलटो चेंडू होता, त्या चेंडूवरती प्रहार केला आणि चेंडूला नवीन दिशा दाखवली. चेंडू पाहू शकेल आपण स्वेलेकच्या डोक्यावर सीमा रेषा पार, षटकाराप्रती मोहर लावली. टीम चेंडू पुढे सरकतीय. पाहू शकेल आपण सेकंड इनिंग मध्ये 55 धावांचा पल्ला पार करण्यासाठी जी मेहनत मैदानाच्या आतमध्ये केली जाते नक्कीच कौतुकास्पद असेल. 13 धाव आकड्यावरती नक्कीच धावफलक पोहोचतोय. हा पिच चेंडू प्रहार केलाय, उंची जास्त अंतर कमी. चेंडू पाहू शकाल आपण एका टप्प्याने जाईल सीमा रेषा पार. पुन्हा एकदा सुरेख चौकार. माहिती आहे कृष्णा जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत नक्कीच मला माझे हात उघडायचे नाहीत. यावेळेस प्रयत्न केलाय
चेंडू बॅटच्या डोक्यावरून जाईल, पंच कुठल्या प्रकारची खून दर्शवित नाही. तर आपण पाहिलं तर नक्कीच सुरेख पंचांची भूमिका निभावते सन्माननीय हिरामन खरकर सर. मी देखील त्यांचा फॅन झालोय, कारण त्यांच्या माध्यमातून काय डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतायत. नक्कीच सुरेख पंचांची भूमिका. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अनसक्सेसफुल झालाय. कुठल्या प्रकारचं कनेक्शन चेंडूमध्ये पाहायला मिळत नाहीये. निखिल आता 2 चेंडू फेस करतोय, अकाउंट अजून सुद्धा ओपन झालं नाहीये. सेकंड ओव्हर देखील कंप्लीट महेंद्रची झाली. तर या ऐकूया डीजे मास्टर नितीनच्या माध्यमात एक सुंदर गीत. अ- 18 लागतीय, 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजून सुद्धा 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 55 धावांचा पल्ला पार करण्यासाठी जी अथक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात पाहू शकाल आपण. संघर्षमय फाईट आपण म्हणू शकतो. जोपर्यंत कृष्णा केने मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत कुठल्या प्रकारचं दडपण निर्माण होणार नाहीये, कारण प्रेशर त्याने स्वतःवरती घेतलंय आणि प्रेशर कशा प्रकारे हँडल करायचं त्याला माहिती आहे. कारण अनेक स्पर्धांमध्ये नक्कीच अंतिम टप्प्यापर्यंत त्याने मात्र सामना सोडला नाहीये अजून सुद्धा. आणि क्रिकेटच्या समीकरणे म्हटलं जातं ना, आपण कुणाची बाजू मानू शकत नाहीये, कारण क्रिकेट असा खेळ आहे अंतिम श्वासापर्यंत कुणाच्या बाजूने झुकेल हे मात्र सांगणं कठीण असतं. सो स्पीडअप करा, फास्ट खेळायचे दोन्ही टीम्स. नक्कीच तुमचं सहकार्य आम्हाला लाभणं गरजेचं आहे, कारण सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला खेळवायची विनिंग टीमशी. सेकंड मॅच पाहतो आपण. पहिल्या फेरीतील निंबवली बी त्यांच्या समेत फाईट चालू आहे. MD स्पोर्ट्स कोसले. इथे मात्र यष्टी होईल उद्ध्वस्त. यू मिस इट, आय विल डेफिनेटली इट. गडी बाद होईल संघाचा. तिसरा नाव असेल कृष्णा केने. बॅक टू दी पॅव्हिलियन. नक्कीच आजचा दिवस म्हणजे नक्कीच मित्रांनो स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता. खरंच अर्थाने जर विचार केला तर नक्कीच आज त्यांचं जयंती निमित्त त्यांना देखील आपण त्रिवार अभिवादन करूयात, कारण ज्याने स्वराज्याची निर्मिती केली त्याच आईसाहेब आपण आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण पाहू शकाल त्यांना अभिवादन करत आहोत. जर आपण टीमचा विचार केला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 फाईट चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बिग फाईट सामना आपण म्हणू शकतो. प्रथमतः बॅटिंग करत असताना 55 धावांचं टार्गेट जरूर सेट केलं आहे टीम कोसलेने, परंतु ते टार्गेट मोडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अथक प्रयत्न केले जात आहेत. तर टीम निंबोलच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोट झालाय रोहित. इथे मात्र कट केला चेंडूला. चेंडू पाहू शकाल आपण शॉर्ट पॉइंट कडे जातोय. फेकी चांगली होईल का? दरम्यान एक सिंगल इथे कॉलिंग केली, थांबवलंय कुठेतरी. मात्र पाहू शकाल आपण निखिल न रोहित याला. निखिलने 2 चेंडू फेस केलेत. कुठल्या प्रकारचं बॅट चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाहीये, अकाउंट ओपन झालं नाहीये. परंतु अकाउंट जर ओपन केलं तर मला असं वाटतं की त्याचं मोठ्या धावेने करेल, कारण निखिलमध्ये देखील क्षमता मोठे फटके खेळण्याची आहे. ते फटके त्याला इथे खेळावे लागतील, निर्माण करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, कारण 55 धावांचा पल्ला तुमच्या समोर आहे. इथे मात्र भिंत मोठी होत चालली आहे. यावेळेस कट केला चेंडूला. पाहू शकाल आपण फटका सुरेख आपण म्हणू शकतो. चेंडू मिड विकेट कडे जातोय. फेकी चांगली होईल का? दरम्यान 2 धावा सहज गतीने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल पाहू शकाल आपण 21 धावा धावफलकामध्ये जोडले जातात. 3 गडी बाद झालेत. कृष्णा केने असतील, कल्पेश असतील,
त्यासोबत सौरभ देखील तंबूच्या आशाला पोहोचलाय. इथे मात्र किल्ला लढवायचा या दोन फलंदाजांना. जर तुम्ही नक्कीच किल्ला लढवला तर कुठेतरी मात्र तुमच्या खेळाडूंचा नक्कीच उत्साह वाढला जाईल आणि मी मन जिंकलं जातील. यावेळी सुरेख चेंडू पाहतोय, फेकी चुकीची आहे. दरम्यान अजून एक रन्स ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. नक्कीच इथे कुठेतरी चुकीचा थ्रो झाल्या कारणे मात्र नक्कीच याचा परिणाम गोलंदाजाला भोगावं लागतंय. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. टीमची टोटल पुढे सरकली. धावफलकावरती टीमची 23 लागती. 23 ऑन द स्कोर बट लॉट्स ऑफ 3 विकेट्स. 3 मोठे गडी बाद झालेत, मोठे मासे गळा अडकवून घेतल्यात पाहू शकाल आपण. वासुदेव हा गोलंदाज असेल, महेंद्र असेल आणि वासुदेव पुन्हा एकदा सज्ज झालाय तिसऱ्या ओव्हरसाठी. चेंडू फेकलेत आतापर्यंत 4. इथे मात्र पाहू शकेल आपण घुटना टेक शॉट पाहू शकेल आपण इथे. सातत्याने या शॉटची नक्कीच या शॉटचं सिलेक्शन केलं जातं जेपीच्या माध्यमातून. जयेश पाटील वंडरबॉय भिवंडी त्याच्या माध्यमातून हे शॉट्स नक्कीच खेळले जातात आणि त्याला माहिती आहे शॉट या चेंडूवरती कसं तुटून पडायचं. तेच कुठेतरी मात्र दिसून येते मैदानच्या आतमध्ये निखिलच्या माध्यमातून. पण निखिलला ते जमलं नाहीये कारण ती क्षमता आपल्याकडे असणं गरजेचं, ती गुणवत्ता आपल्यामध्ये असणं गरजेचे. जर विचार केला तर रोहित स्ट्राईकवरती पोहोचलाय. टीमचं धावफलक स्थगित झालंय 24 या आकड्यावरती. हलवार गतीने धावफलक वाढतंय. इथे मात्र प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू पाहू शकला मिड विकेट कडे जातो. एका टप्प्याने चेंडूला उचललाय, फेकलाय. दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल आली. जास्तीत जास्त विचार केला टीमचा तर निखिल आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय कारण निखिलला मोठे फटके खेळायचे आहेत. परंतु निखिल तुला इथे मेहनत करावी लागेल. जर आपल्यामध्ये क्षमता असेल, कपॅसिटी असेल तर नक्कीच तुम्ही जरूर खेळा. जर अन्यथा नसेल तर नक्कीच मला असं वाटतं की रोहितला इथे चान्स देणं गरजेचं आहे. टीमची टोटल तिसरं षटक देखील कंप्लीट झालंय. 25 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजून सुद्धा 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असेल. समीकरण आपण सोपं देखील म्हणू शकतो कारण फलंदाज तिथे रोहित आणि निखिलची जोडी मैदानच्या आतमध्ये, परंतु कठीण देखील म्हणू शकतो कारण गोलंदाज नक्कीच सज्ज होईल. चौथा गोलंदाज पाहू शकाल आपण MD स्पोर्ट्स कोसलीच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. अजून 2 ओव्हर्स बाकी आहेत. येणारी वेळ मात्र सांगून जाईल हे टार्गेट चेस केलं जाईल की डिफेन्स केलं जाईल. दोन्ही तुल्यबल्य संघ आहेत, एकामेकांच्या समोर 2 हात करतायत. दोघांमध्ये क्षमता आहे एकमेकांना पाणी पाजवण्याची, एकमेकांवरती मात करण्याची. परंतु पाहूयात तर नक्कीच म्हटलं जातं आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते तेव्हा मित्र नावाचा चार्जर आपल्याला भेटतो. प्रति ते मैदानच्या आतमध्ये तसंच दिसून येते. नक्कीच लो बॅटरी निखिलची झाली, चार्जर रोहित मैदानच्या आतमध्ये आलाय. परंतु रोहितला इथे नक्की चार्ज व्हावं लागेल, करावं लागेल निखिलला देखील. जर तुमच्या माध्यमातून 2 मोठे फटके आले तर समीकरण सोपं होऊ शकतं कारण 12 चेंडू 30 धावांची गरज आहे आणि ती क्षमता नक्कीच बॅट्समन रोहितकडे. समोर गोलंदाज सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. संकेत इथे मात्र हुक केला चेंडूला. चेंडू पाहू शकाल आपण डीप स्क्वेअर लेग कडे जातोय. फेकी देखील चांगली झाली. दरम्यान फक्त सिंगल आली आहे. इथे मात्र मिसफिल्ड केली जाते. पण कुठल्या प्रकारची कॉलिंग दिसून येत नाही निखिल आणि रोहित मध्ये. वारंवार फक्त सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जाते. जर मोठ्या फटक्याने धावा येत नसतील तर नक्कीच तुम्ही एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरकवणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही धावफलक स्थगित ठेवलं तर अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला नक्कीच कुठेतरी मात्र प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील. जर तुम्ही धावफलक चालू ठेवलं एकेरी असो की दुहेरी असो तर कुठेतरी मात्र समीकरण तुमचं सोपं होत राहील. तर पाहूया संकेत सज्ज होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. समोर बॅट्समॅन निखिल यावेळी चूक केला आहे. फुल टॉस चेंडूवरती प्रहार केला, चेंडू सीमा रेषा पार गेलाय, षटकार.
जातोय कुठेतरी मात्र चेंडूला अंतिम टप्प्यापर्यंत मात्र हार मानणार नाही गोलंदाज चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो. एक जरी चेंडू निर्धाव फेकला तो नक्कीच खूप इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये कारण त्याला माहिती आहे कारण प्रत्येकी चेंडूवरती मध्ये जर फलंदाज तुटून पडला तर समीकरण आपल्या हातातून निघून जाईल पण ते तसं होऊ देणार नाहीये. यावेळेस सुरेख चेंडू पाहू शकेल आपण चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही पण आम्हाला सांगतील लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल द फलकावरती ऍड होती. नक्कीच मी वारंवार प्रशंसा करेल हिरामन खरकर सरांची काय भूमिका निभावतायत अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा उल्लेख केला जातोय आणि त्यांची भूमिका बघितली जाते. आज पहिल्यांदाच मी नक्कीच या टिटवाळच्या नगरीमध्ये त्यांना पाहतोय आणि मी देखील त्यांचा खूपच मोठा फॅन झालोय. कशा प्रकारे नक्कीच पंचांची भूमिका निभावली जाते कुठेतरी शिकणं गरजे त्यांच्या माध्यमातून. यावेळेस प्रहार केला चेंडूवरती लॉंग लॉंग बिग अवे मायटी यूज फॅब्युलस फंटास्टिक स्ट्रोक षटकार. मैं वो खेल खेला नहीं करता जिसमें जितना फिक्स हो बल्कि जितने का मजा तब आते उसमें हारने की रिस्क हो. इथे कुठेतरी असं वाटत होतं की रोहित आणि निखिलची जोडी काम करणार नाहीये कारण त्यांच्या माध्यमातून मोठे फटके येत नव्हते परंतु काय बॅट बोलतीये विचार करू शकता आपण. संकेतच्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके येतात. विचार केला तर निखिलच्या माध्यमातून एक षटकार आला त्यानंतर रोहितच्या माध्यमातून षटकार आला आणि टीमची टोटल 39 धावा 39 ऑन द स्कोर बोर्ड. अजून सुद्धा काही धावांची गरज असेल परंतु इथे समीकरण सोप्या रस्त्यावरती पोहोचलंय कारण निखिल ऑन द फायर झालाय रोहित ऑन द फायर झालाय आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली जाते खेळपट्टी. गोलंदाजावरती प्रहार केलाय पाहू शकाल आपण गोळीबार केला जातोय संकेतवरती वारंवार मोठे फटके येत आहेत रोहित आणि निखिलच्या बॅटमधून. गरज नाहीये मला असं वाटतं जर आपल्यामध्ये क्षमता असेल कमबॅक करण्याची वापसी करण्याची तर नक्कीच तुम्ही जरूर करा कारण आपण आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतो परंतु जय आणि पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू. इथे एकाला हारणं एकाला जिंकणं उडवला चेंडूला चुका होणार नाहीये. 1 मोर विकेट डाव रोहित बॅक टू दी पॅव्हिलियन. अजून सुद्धा 16 धावांची गरज असेल 7 चेंडू 16 धावा आपण समीकरण सोपं तेवढं अवघड देखील म्हणावं लागेल कारण क्रिकेटचा खेळ या क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच आपण अंतिम टप्प्यापर्यंत विश्वास ठेवू शकत नाहीये कारण एका चेंडूवरती 1 धाव देखील येते एका चेंडूवरती 1 धाव देखील येत नाही एका चेंडू एक षटकार देखील येतो एका चेंडूवरती नक्कीच 9 धावा देखील येऊ शकतात तर एक अनलिगल चेंडू फेकला तर पण तू इथे समीकरण जर पाहिलं तर 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. समोर बॅट्समन निखिल आहे निखिलला मात्र नक्कीच इथे मात्र थांबून खेळावा लागेल संयम बाळगावा लागेल कारण ती क्षमता तुझ्यामध्ये आहे तो खेळ तुझ्यामध्ये आणि तो खेळ तुला इथे नक्कीच सिद्ध करावा लागेल आणि परिचय या गोलंदाजाला करून द्यावा लागेल पण तो गोलंदाज देखील अनुभव दाखवण्यास इथे समर्थ असेल. अंतिम षटकातील पहिला चेंडू पांडुरंग यावेळेस कट केला चेंडूला चेंडू पाहू शकाल आपण नक्कीच लॉंग ऑन मध्ये कलेक्ट केला जातो चेंडूला फेके देखील चांगली धावची संधी आहे इथे गडी बाद होईल पाहू शकाल ज्या प्रकारे आला त्या प्रकारे गेला तू चल मी आया अक्षयची खेळी संपुष्टात 1 मोर विकेट डाऊन.
टू 12 रन्स टीम निंबवली बी पाहू शकाल आपण. 4 चेंडू 12 धावा. चांगले मॅचेस पाहतोय आपण. पहिला सामना देखील सुरेख झाला होता. ही सेकंड मॅच देखील सुरेख पाहतोय आपण. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे समोर बॅट्समॅन. इथे मात्र प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू पुन्हा एकदा पाहू शकाल चुका होत आहे. चुकीला माफी नाही. परिणामकारक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाते. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. कुठेतरी मात्र पाहू शकाल आपण या स्थितीला मात्र चुका होणं गरजेचं नाही, कारण कॉम्पिटिशन टफ झाली. 4 चेंडू 12 धावांची गरज होती. 3 चेंडू 10 धावांची गरज. हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये उरलंय. परंतु 3 चेंडू 10 धावा आपण सोपं देखील म्हणू शकतो, तेवढं अवघड देखील म्हणू शकतो. कारण तुमचा सराव असेल तर नक्कीच तुम्ही इथे 3 चेंडू 10 धावा मारू शकता. कारण इथं विचार केला तर अजून निखिल सलामीला आलेला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पांढरंग राईट मोर द विकेट न समोर बॅट्समन निखिल. पुश केला चेंडूला. कार्पेटच्या सँड चेंडू पाहू शकाल आपण. लॉंग ऑन मध्ये येईल. फेकी चांगली झाली. दरम्यान 2 धावा मिळतील का? नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणू शकतो. चोरट्या धावा घेतल्या जर मोठ्या फटक्याने धावा येत नसतील तर नक्कीच चोरटी धाव इथे घेणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा संधीचं सोनं पाहू शकला आपण. कुठेतरी असं वाटत होतं टीम मैदानाच्या आतमध्ये की या चेंडूवरती सिंगल येईल, पण तो सिंगलच्या जागेवरती डबल येते. कारण या चुका क्षेत्ररक्षक करतायत आपल्या टीमच्या माध्यमातून. जर विचार केला तर आता समीकरण असेल 2 चेंडू 8 धावांची गरज असेल. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाहू शकाल आपण जल्लोष कुणाच्या नावाचा होईल, टीम कोसले की टीम निंबावली, पाहणं गरजेचं आहे. कारण येणारी वेळ नक्कीच तुम्हाला सांगेल. 2 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि गोलंदाज पांडुरंग सज्ज झालाय अंतिम षटकासाठी. पाहू शकाल आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. सुरेख चेंडू फेकलेत. कुठल्याही प्रकारचं मोठे फटके नक्कीच त्या मोठ्या फटक्यापासून त्यांनी लांब ठेवले फलंदाजांना. इथे मात्र सिंगल येईल. नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. इथे मात्र नक्कीच होता 1 चेंडू 7 धावा येणं गरजेचे आहेत. इथे कुठेतरी मात्र नक्कीच खराब चेंडू फेकला तर कुठेतरी मात्र आत्मविश्वास फलंदाज वाढेल. परंतु पाहूया 1 चेंडू 7 धावा अंतिम चेंडू. हा चेंडू असेल खराब. नक्कीच या चेंडूची सफलता प्राप्त झाली. आणि नितेश बॅक टू दी डगआउट. पहिल्या फेरीतील हा सेकंड मॅच मित्रांनो अनुभवतोय. काय मॅच चालली मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडू असेल. 1 चेंडू 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना पाहतोय आपण. रोमांचक टक्कर, काटेकी टक्कर आपण म्हणू शकतो. कारण कुठेतरी 1 चेंडू 7 धावांची गरज होती. ते मात्र वाईट फेकलाय, खराब चेंडू फेकलाय आणि मात्र इथे संधी मिळतीय निखिल याला. 1 चेंडू 7 धावा. निखिल मध्ये नक्कीच कॅपॅसिटी आहे मोठे फटके खेळण्याची. पाहूया इथे मात्र कुणाचा विजय होतोय, गोलंदाजाचा की फलंदाजा, पाहणं कठीण आहे. कारण इथे मात्र नक्कीच सामना ज्या प्रकारे झालाय मैदानाच्या आतमध्ये, बिग फाईट सामना, बिग बॅटल आणि प्रेक्षकांना देखील आनंद देऊन जाईल ही मॅच. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. इथे कुणाचा विजय होईल, कोसले की निंबवली. 1 चेंडू 6 धावांची गरज. आणि जर सकाळच्या 17 पासूनच आपण पाहू शकाल बिग फाईट सामने, नक्कीच मोठ्या टक्कर्स आपण एकमेकांसोबत पाहतोय. आणि अंतिम नक्कीच संध्याकाळच्या 17 मध्ये देखील पाहायला मिळतील. इथे सुरेख फटका, चेंडू पाहू शकाल, विजयाचा षटकार. कॉंग्रॅच्युलेशन टीम निंबवली. हार्ड लक टू MD स्पोर्ट्स कोसले.